अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलं. ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या निर्णयानं भारताला दिलासा. राहुल गांधींनी भारताला बदनाम करायला गुंड उतरवले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गंभीर टीका. बांगलादेशात भारतीयांसाठी स्थगित केलेली व्हिसा सेवा पुन्हा सुरू. पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मास्टर स्ट्रोक. भारतीयांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय. मुंबईमधील काँग्रेस कार्यालयावर भाजपचा मोर्चा. काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर. काँग्रेसनं देशाची प्रतिमा मलिन केल्याचा भाजपचा आरोप. छगन भुजबळ राज्यसभेवर असतील. चर्चेवेळी अजित पवारांनी सांगितलं होतं भुजबळांचं नाव. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. नाशिक पालिकेतल्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांचा गोंधळ. सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात बोलण्यावरून झाला गोंधळ. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केलं निदर्शन. कोल्हापूर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक वरून वाद. सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती. ठाकरे गट कोल्हापुरातील काँग्रेसच्या दावणीला बांधल्याची चर्चा. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ. शिवसेनेचा भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर आक्षेप. भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड. नारायण चौधरी यांना 48 सदस्यांनी केलं मतदान. नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला. चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा. भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं. भाजपच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं. आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप. प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका. काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल. राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत. आरएसएस मानहानी प्रकरणामध्ये सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. बारामती विमान अपघात प्रकरणामध्ये चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर. कल्याणमधील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास. हजारो कोटींच्या विकास कामांची केली पाहणी. भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप. मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप. मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचा सुद्धा इशारा. भिगवण प्रकरणामध्ये मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली. घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध. मिरची पूड फेकली नसल्याचं सुद्धा केलं नमूद. जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते. मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घटना. 3घांवर गुन्हा दाखल. 1 जण ताब्यात. शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन अशक्य. आत्मसमर्पण केलेल्या माओवादी भूपतीची भूमिका.